मी प्रिया पाटील. मी आजले विठ्ठल काकांच्या स्टॉलवरती ते फिश घेऊन विक्री करतात. तर आपल्याला पाहायचं कोणत्या कोणत्या प्रकारचे फिश आहेत आणि त्यांच्याकडे काय रेट चालू आहे. हे स्वामी समर्थ मठ आहे. हे बघा नांदिवलीचं स्वामी समर्थ मठ. आणि हा PNTला रस्ता जातो. हा बघा हा जो रस्ता आहे ना डोंबिवलीचा PNTला जातो. PNTवरून पण तुम्हाला जवळ पडेल विठ्ठल काकांच्या स्टॉलवरती यायला. आता आपण माशाचे रेट पाहूया आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत. काय सोंदाळे आहेत ना हे सोंदाळे आहेत ना. कसं आहे कसे किलो 300. हे 300 रुपये किलो आहेत. मस्त असे सोंदाळे आहेत. आणि मुशी 300 रुपये जोडी मुशी आहे. बघा साईज बघा मुशीची मस्त अशी मुशी आहे. करली पण आहे. खूप मोठी अशी करली आहे. तुम्हाला हातात घेऊन दाखवते. करली आहे. करली कशी दादा 150 200 जसे तुम्ही घ्याल तशी आहे. कमी करून पण तुम्हाला भेटेल इकडे आलात तर. आणि मांदेली 100ला अर्धा किलो मांदेली आहे. बघा मोठी मोठी मांदेली आहे. साईज पण पाहू शकता मांदेलीची मोठी मोठी आहे. आणि कोलंबी मोठी 400. ही 400 रुपये किलोने कोलंबी आहे. बघा आणि ही 400 रुपये का. ही 400 रुपये आहे. बघा पाहू शकता कोलंबी ही 400 रुपये आहे. मस्त अशी कोलंबी आहे. आणि बांगडे 200ला 5 बांगडे आहेत. मस्त असे ताजे बांगडे आहेत. साईज पण बघा बांगड्यांची. आणि हलवा कसा हिला 400ला हलवा आहे. मोठा हलवा आहे. 400ला एक ना 400ला एक हलवा आहे. हा पाहू शकता साईज हलव्याची म्हणजे हातात पण बसत नाही. खूप मोठा हलवा आहे. काकांकडे मस्त असे भोमिल पण आहेत. फ्रेश असे भोमिल. कसे भोमिल किती 300 रुपये किलो भोमिल आहे. हे बघा मस्त असे भोमिल आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये हा कोणता मासा ठेवला आहे रावस आहे त्याच्यामध्ये. मस्त असे बघा मासे बघा छान मासे आहेत. एकदम फ्रेश आहेत मासे. करलीची साईज पण मस्त आहे. आणि आता हे मासेंचे 12 वाजेच्या आतच संपतील ना. मासे फटाफट संपतील. मांदेली ही कशी नाही मांदेली 50ची मांदेली दिली. किती वर्षापासून हे स्टॉल चालवत आहे मच्छीचं 5 वर्ष झाली म्हणजे पहिला कुठे होतं कस्तुरी प्लाझा. आणि आता इकडचा टायमिंग काय आहे सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत असतो. आणि तुम्ही एकटेच आहे सगळं सांभाळता मच्छीचं. अच्छा हाय मी तुझ्यासोबत कोणतरी आहे पाहिजे ना. सुरमई आहेत. साईज पण बघा सुरमईची. कशी दादा सुरमई ही किती 700 रुपये सुरमई आहे. केवढी मोठी सुरमई आहे. थोडं बर्फात ठेवल्यामुळेच थोडं झालंय. किती वर्ष तुम्ही मासे घेताय 5 वर्ष. कसे असतात मासे इकडचे चांगले एकदम. आणि म्हणजे तुम्हाला असे परवडण्यासारखे आहेत ना ताजे असतात का. म्हणजे तुम्ही पण 5 वर्षापासूनच मासे घेता इकडे ठिकाणी. आता तुम्ही